विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक सर्वांना दिनांक 13 मार्च 2021 आणि आपला व्हर्च्युअल क्लासचा दिवस क्रमांक 243. या दिवस क्रमांक 243 मध्ये नेहमीप्रमाणे सर्वांचं स्वागत. आपल्याकडे एक म्हण आहे मराठीमध्ये, ना कर्त्याचा वार शनिवार. म्हणजे काय सांगता येईल कुणाला? नाकर्त्याचा वार शनिवार ही मराठीमध्ये म्हण आहे. त्या म्हणीचा अर्थ कुणाला सांगता येईल? माहिती आहे का? म्हण ऐकली का? म्हणजे नाकर्त्याचा म्हणजे केलं नाही त्याचा वार शनिवार. आणखी प्राची तुला काय वाटतं? करण तुला काय वाटतं? जयदेव तुला काय वाटतं? सगळे जॉईन आज लॅपटॉप असल्यामुळे सगळे नाव दिसतात कोण कोण आहे. अभिनव तुझं काय म्हणणं आहे? काय अर्थ असू शकतो की ना कर्त्याचा वार शनिवार? सर कर्त्या म्हणजे काय? तेच तर मला तुमच्याकडून विचारायचं ना. मग तुम्ही म्हणी वापरत ना, म्हणीचा वापर तुमच्याकडे आहे आणि म्हणी आपण खूप दिवसापूर्वी धडा झालेला आहे आणि तुमच्या पुस्तकांमध्ये तुमच्या परीक्षेसाठी, प्रज्ञाशोध मध्ये, सरावासाठी पुष्कळ तो भाग झालेला आहे. मग ही म्हण आली तर या म्हणीचा अर्थ काय? आणि सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये वापरली जाणारी म्हण ही आहे. जसं आती तिथं माती आहे, तसं ना कर्त्याचा वार शनिवार ही सुद्धा खूप वेळा वापरली जाते. म्हणजे एखाद्या कामाला चांगलं आपल्याला सुरुवात करायची, पण अरे नको आज शनिवार आहे. म्हणजे शनिवार आहे म्हणून ते काम टाळणे. ना करते म्हणजे करायचं नाही. न करण्याचा वार शनिवार. ना करत्याचा म्हणजे नाकारणाऱ्याचा. मग ते चांगलं काम असो, काही असो. जाऊ द्या शनिवार नका. तुम्ही पहा काय लग्न नाही का शनिवारीच लग्न. नाही गावाला जायचं तर जायचे. नाही शनिवार नका. म्हणजे जसं काही त्या शनिवारनं कोणाचं घोडच मारलंय. आणि म्हणूनच राज्य शासनानं एक चांगला विचार केला की शनिवारी तुम्हाला काहीतरी नवं दिलं. तिथं ना कर्त्याचा वार शनिवार कम्प्लीट त्यांनी बदलून टाकलं. पण आपल्या मनात ते जास्त अगोदर रुजलेलं असल्यामुळे शनिवारी आलेली चाचणी झोपेतून कुठल्या उठल्या तर पहिल्यांदा ते तुम्ही पाहायला पाहिजे की 27 करावा 17 संपलेत आज 18 मध्ये काय आहे. आपल्याला झालं कसं ना कर्त्याचा वार शनिवार. जाऊ द्या ना शनिवार करायला पुन्हा आणि तो पुन्हा पुढच्या शुक्रवारपर्यंत लवकर येतच नाही. बऱ्याचदा म्हणजे काय कालचीच गोष्ट अक्षरशः 4 ते 5 जणांना फोन करून विचारावं लागलं. दररोज संपर्कात असूनही काय झालंय आणि मग रात्री सोडवले. ही वेळ जी आहे ही आपल्याला कोण्या खाईत घालणार आहे हे तुम्ही विचार करायची गोष्ट. कारण सगळ्यात झाली काय अडचण मुख्य अडचण ही झालेली आहे. आपल्याला जेव्हा एखादी गोष्ट सहज मिळते
फुकट मिळते, कुठले त्यासाठी मला काही त्रास सहन करायचा नाही, त्याची किंमत नसते. पण तेच जर आपल्याला 4 पावलं दूर जावं लागत असेल, आपल्या खिशातले पैसे खर्च होत असतील, डोक्याला ताण जास्त घ्यावा लागत असेल आणि त्यांनी म्हणले म्हणून ती वस्तू खरेदी करावंच लागत असेल, तेव्हा मात्र त्या गोष्टीची किंमत खूप असते. म्हणून हे फुकट आणि दर्जेदार आहे, पण आपल्याला किंमत नाही. आणि म्हणून शासनाला, डाएटच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना, अनेक शिक्षकांना तुमच्या मागं लागावं लागेल. गरज तर तुमची पाहिजे, की काय आलंय आणि मी काय सोडवलंय, मला काय करायचं. प्रत्येक इयत्तेला 2-2 प्रश्नपत्रिका आहेत. फक्त पहिलीला एक प्रश्नपत्रिका होती. पहिली पासून 10वी पर्यंत जिथं फुकट मिळतंय, तिथं तो लागतोय फक्त आणि फक्त एकच स्वतःचं पूर्ण नाव, ते तर पक्क माहीत आहे सगळ्यांना आणि त्याच्यासोबत लागतो एक UDIS कोड, जो प्रत्येकाच्या शाळेला दिलेला असतो. अनेक शाळेने त्यांच्या शाळेवर लिहिलेला असतो. अनेकांचे सर्टिफिकेट घरी असतात, मागच्या वर्षीचे प्रमाणपत्र असतात, गुणपत्रक असतात, काही जणांचे प्रवेश निर्गम काढलेले असतात, काही जणांचे बोनाफाईड असतात. त्या प्रत्येकावर UDIS कोड 11 अंकी लिहिलेला आहे. 11 अंकी तो कोड आहे. तो 11 अंकी कोड टाकल्यावर आपलं नाव आणि तो कोड टाकला की तुमचं रजिस्ट्रेशन होतं. रजिस्ट्रेशन झाल्याबरोबर तुम्हाला प्रश्नपत्रिका आणि तुम्हाला सगळं विचारल्याशिवाय ते काहीच करत नाही. सोडवायची काय? आधी येते मॅथ 18वा आठवडा. सोडवायची आहे काय? तुम्ही हो म्हणला, तो पुढे प्रश्न पाठवतो. नाही म्हणला, तिथंच थांबतो. पुन्हा जेव्हा सोडवायचंय तेव्हा सोडू शकतो. इतकी चांगली सिस्टीम, इतकी चांगली सोपी पद्धत तुम्हाला दिलेली आहे. विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेली आहे. पण ना त्याची पालकांना किंमत, विद्यार्थी तर फारच दूर. आता मुलांची गप्पा म्हणजे बरेच विद्यार्थी त्याचा पुढचा फायदा घेत आहोत आपण, ती गोष्ट वेगळी. पण मला त्याच्याही पुढची तयारी तुमची पाहिजे, की शनिवार आलाय, क्लास सुरू व्हायच्या अगोदर सर आम्ही पाहिलाय आणि आमचे हे प्रश्न सोडवले आणि माझे 10 पैकी 10 आले. माझे 10 पैकी 9 आले. ही मला गरज, ही माझी आवश्यकता होती. ही मला पाहिजे होती, की असं कुठून तरी मिळेल. पण ते पाहिलंय कसं? अगोदर थेंब थेंब पाणी टाकलं, मडकं भरायचं. नंतर नळ चालू केला, तरी मडकं भरेना. अख्खा बोरचा पाईप टाकला, तरी मडकं भरेना. आता 5 ची मोटर शेतातली आणून टाकले, तरी मडकं भरायचं. मडकं तर छोटंसंच आहे, पण ते भरायचं. कारण आम्ही पालथं ठेवतो आणि पालथ्या घड्यावर किती पाणी टाकलं, तर ते भरत नाही. थोडं क्रॉस जरी असलं ते असं, तरी ते अर्ध्या पाऊंडपेक्षा जास्त भरतं. पण ती तयारी स्वतःच्या मनाची पाहिजे. यापुढे आता एक नवीन थोडंसं मी बदल करणार आहे. माझ्या विद्यार्थ्यांना तो दाखवलेला आहे. आमचे पुण्याचे अनेक मित्र, नाशिकचे अनेक ठिकाणचे मित्र एक विषय शिकवण्यासाठी म्हणजे IITचा. मग तुम्हाला फक्त वर्ड शिकवायचंय 3 दिवसामध्ये, एक्सेल शिकायचंय 2-3 दिवसामध्ये, आपली PPT शिकवायची 2 दिवसामध्ये. की प्रत्येक 3 दिवसाचा 4 दिवसाचा ते एक कोर्स घेतात 1-1 तासाचा आणि एका कोर्सचा ते 300 ते 400 रुपये फीस घेतात. ₹600 आहे. विद्यार्थ्यांसाठी ते 300 घेतात. एक कोर्स शिकवायला. मी पण तोच उपक्रम राखला. आता फक्त तुम्हाला ज्यांना शिष्यवृत्ती शिकवायचं तेवढ्यापर्यंत मी पण मर्यादित राहील. कारण आपल्याला जेव्हा गरज नाही जास्त, तेव्हा मला पण तेवढी आवश्यकता नाही, की विनाकारण तुम्हाला फार कुठं द्यायची. कारण तुम्हाला गरज जेव्हा मी दाखवतोय, तुम्हाला शिकवतोय, खूप तुम्ही शिकला. पण त्याचा योग्य वापर फक्त काही जण करतायत, बाकीचे नाही. मग ते बाकी सगळ्यांसाठी सोडून देऊ. ज्यांना करायचंय तेवढ्यापुरतच आपण ते पुढे घेऊन जाऊ. आणि मग त्यावेळेस किती पैसे दिल्यास पालक तयार असतात आणि खर्च करून शिकताना आई-वडील जास्त लक्ष देतात.
कारण तिथं आपल्याला पैसा द्यावा लागतो. जेव्हा आकड टाकलेला असतो तेव्हा घरात पंखा लावलेला आहे, फ्रीज लावले का, कूलर चालू आहे का, दिवसभर चालू आहे, काहीच काळजी वाटत नाही. पण जेव्हा मीटर रिडिंग येते आणि 1,500-2,000 बिल येतं, तेव्हा एकमेकांना रागवतात, अरे ते लाईट बंद कर, अरे ते पंखा बंद कर, अरे ते बंद कर. सगळं बंद करून जाण्याची काळजी वाटते, कारण तिथं पैसा. म्हणून जोपर्यंत खिशाला झळ नाही, तोपर्यंत पालकांनाही त्याची किंमत नाही आणि विद्यार्थ्यांनाही नाही. मग थोडासा बदल यानंतर केला जाईल आणि फक्त शिष्यवृत्तीच्या परीक्षेपर्यंत येत्या 25 तारखेपासून आपल्या 25 एप्रिल पर्यंत तुम्हाला जेवढं काही सांगता येईल आणि ज्यांना जेवढं काही घ्यायचं तेवढं वाचून या सकाळच्या तासिकेत कुठला बदल केला जाणार नाही. यासाठी कुणालाही फीस लागणार नाही आणि कुणी जॉईन झालं चालते, नाही झालं तर मला माझ्या शाळेपुरतं कारवाडीच्या विद्यार्थ्यांपुरतं तुम्हाला करायचं. त्याच्यामुळं इतरांचा मला तितकासा हे नाही की नाही नाही जाऊ द्या ना, ते म्हणले जाऊ द्या, आपल्याला काही नाही काही नाही. माझं कुठं नुकसान होणार नाही तर माझा फार मोठा फायदा होणार नाही किंवा प्रशासन मला फार मोठं बक्षीस देणार. हा फक्त घरच्यांचा वैयक्तिक वेळ मी कुटुंबासोबत जो घालवायचा तो अधिकाधिक मी तुमच्यासोबत घालवतो. उलट घरातल्या व्यक्तींचा रोष पत्करो. शाळाला शाळाही करा आणि घराची शाळा करा. त्याच्यामुळं थोडस आता मात्र बदल. तर ठीक आहे. पुढे एकदा सर्वांचं स्वागत. आज आठवडा 18वा माझा नाही, हा शासनाने SCERT ज्यावर आधारित आपण अभ्यासक्रम आपला आहे आणि त्यांनी एवढा विचार केलेला आहे SCERT न, मग ते विद्यार्थी सेमीचे असो, इंग्लिश मिडियमचे असो, CBSE चे असो, कोणतेही असो, त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी तुम्हाला मराठीमध्ये, उर्दूमध्ये, इंग्रजीमध्ये तिन्ही भाषेमध्ये प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्या. तुम्ही पाहिजे ते माध्यम निवडू शकता, पाहिजे त्या माध्यमामध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता. वेळ अर्धा तास, 1 तास पुष्कळ. आणि तुम्हाला आणखी माहित असेल किंवा नाही मला माहित नाही, पण तुमच्यासाठी सांगतो. समजा तुमचा एखादा लहान भाऊ, बहीण किंवा स्वतः तुम्ही जर तुम्हाला 6 किंवा 6 पेक्षा कमी गुण पडले, तर लागलीच खाली एक व्हिडिओ येतो, एक लिंक येते आणि त्या ठिकाणी माहिती दिली जाते की तुम्हाला या विषयाची अधिक माहिती करून घेण्यासाठी या लिंकचा वापर करा. आणि 4-5 मिनिटाचा तो जो धडा होता, तो जो घटक होता, त्याचा तो व्हिडिओ तिथं देतो. किती सोय केली तुमची की मला हा घड्याळीचे मला प्रश्न जमणं झाले आणि मला ते कमी जमले. 10 पैकी माझे 5च आले. मग 5 माझे चुकले. ते शिकण्यासाठी तुम्हाला एक लिंक देतात. ती लिंक आहे दीक्षा ॲपची लिंक असते. अतिशय कमी वेळात, मोजक्या शब्दात तुम्हाला ती लिंक, तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतो. इतकी सोय असूनही प्रमाण मात्र सगळीकडे आपलंच म्हणून नाहीये. सध्या फक्त गडचिरोली असे भाग काही जे चंद्रपूर तिकडचे ते पुढे आहे. शहर खूप मागे आहे. खरं सांगायचं आमच्या जिल्ह्यामध्ये नांदेड सुद्धा मागे आहे. कदाचित पुण्यामध्ये प्रत्यक्ष पुणे सुद्धा मागे आहे. कारण ते फुकट मिळते आणि जिथे आम्ही पैसा जास्त देतो तिथं खूप क्वालिटी मिळते. हा आमचा समज आहे. आता तो समज का गैरसमज हे मला माहित नाही, पण हे मात्र वास्तव आहे. पालकाच्या बाबतीमध्ये 100% वास्तव. कोणी पालक असतील तर बिलकुल बोलू शकता की नाही सर असं नाही, आम्ही असं करतो तसं करतो. बिलकुल तुम्ही माझ्याशी कमेंट करू शकता. काही अडचण नाही की नाही त्याच्यामध्ये काय आम्हाला काही कळालंच नाही, आम्ही फक्त मुलाला मोबाईलवर मोकळे झालो. तुम्ही ऐका ना. कुणीही विद्यार्थी कानाला हेडफोन लावायचा नाही. आवाज घरात पसरला पाहिजे. प्रत्येकाच्या घरात तो आवाज घुमला पाहिजे. काय सांग, कारण मी बोलताना काही सूचना पालकांसाठी असतात, काही सूचना तुमच्यासाठी असतात. पण मुलांना भीती असते की सरांनी सांगितलेली सूचना आईने बाबांनी ऐकली तर सर मला ते करायला होते. आई माझ्या मागे लागेल, बाबा माझ्या मागे लागतील. ते लागलेच पाहिजेत मागे, त्याच्यासाठीच माझा प्रयत्न. आणि तसं झालं तर खऱ्या अर्थाने तुमच्या शिक्षणाला थोडी सुरुवात होईल. किती अनाडी तुमच्या आजी आजोबा, तुमच्या आई बाबा किती अनाडी असू द्या,
पण माझं बोललेलं मराठी 100% त्यांना समजतं ही मला विश्वास आहे. कारण मी फक्त पुस्तकातले 4 प्रश्न सोडवत नाही. पुस्तकातल्या 4 प्रश्नासाठी मी कधी शिकवत नाही. मी जीवनाचे 4 प्रश्न सोडवण्याचा विचार करतो. कारण ते जीवन आपल्याला जगायचं. प्रश्न तुम्ही काय स्पर्धा परीक्षा झाली की संपलं तुमचं काम त्या पेपरचं. पुढे तुम्ही तिकडे डोकं पाहणार नाही. पण तोच प्रश्न जेव्हा जीवनात पडतो, तेव्हा मग पुन्हा मागे वळून पाहावं लागतं असं काय शिकलं होतं काय? म्हणून मी तो विचार पुढचा तुम्हाला अगोदर सांगतो. पुस्तकात तर आहेतच, ते सोडवतातच, त्याचे पुष्कळ व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत, येतायत, सगळंच आहे. पण त्याचं पुढे काय फायदा? हे तितकंच महत्वाचं. आणि यासाठी एक एक वेडा म्हणा का वेगळा प्रयोग म्हणा, कोणताही म्हणा, तो माझा असतो. आवडला तो स्वीकारा, नाही आवडला त्यांनी बिनधास्तपणे त्याला पुढे म्हणजे फेकून द्या. कोणताही, काही अडचण नाही. पण इथं प्रशासनाने याच्याकडे दिलेला हा स्वाध्याय आहे. त्याची लिंक एकदाच आपल्याला जॉइन व्हायचंय आणि पुढे कंटिन्यू तोच ग्रुप राहतो. फक्त हॅलो कारण नवीन व्यक्ती भेटल्यावर जसं आपल्याला नमस्कार म्हणावं लागतं, तसं हॅलो, नमस्कार, नमस्ते काही टाकलं की ताबडतोब आपल्याला मेसेज येतो की तुम्हाला सोडवायचं आहे का? आणि मग आपण सोडवायला सुरुवात करायची. 10 प्रश्न सोडवताना एक काळजी घ्यायची. तुम्ही सोडवायला आज सुरुवात केली आणि 4 दिवस जरी सोडवायला लावले, काहीच बिघडणार नाही. काहीच अडचण येणार नाही. मला एक प्रश्न सोडवतोय, पण तो प्रश्न मला सोपा होता मी सोडवलाय. आणि आता दुसरा प्रश्न मी सोडवतोय तर मला येईना झालंय. काही पण उत्तर देऊन मोकळं होऊ नका. हां, चला बा पटकन मोकळं करू. नाही करू नका. वहीवर सोडवा. तुमच्या पुस्तकातला तो भाग पहा. काय होतं याच्यामध्ये? काय सांगितलं होतं? याच्या अगोदर काय सांगितलं होतं? ते पहा आणि मग पुन्हा प्रश्न तो जिथल्या तिथंच राहतो. तो प्रश्न जात नाही, डिलीट होत नाही आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर द्या. असं करत-करत 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस जरी लागले, तरी काहीच हरकत नाही. तुम्ही केव्हाही म्हणजे आज शनिवारी सुरू झाला, तर पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्ही तो प्रश्न सोडवू शकता. पण शुक्रवारी रात्री 10-11 वाजता 10च्या नंतर आपण जागत नाही. पण 10च्या अगोदर आपल्या दोन्ही प्रश्नपत्रिका आपल्या सोडवणं झाल्या पाहिजे. कदाचित 2 कधी 3 नाही येत. अगोदर मराठी येत होती, गणित, परिसर. आता 2 प्रश्नपत्रिका आहेत, 3री पासून पुढे. पहिली दुसरीला 1 पेपर आहे. मागच्या 17व्या आठवड्यामध्ये जर आपण विचार केला तर. आणि आज हॅलो पाहावं लागेल, की आज काय आहे. जर कोणी सोडवली असेल तर त्यांना माहीत असेल. जसं आता रोहिणी म्हणली, की "सर, मी चाचणी पाहिली आणि त्याच्यामध्ये आज इयत्ता 5वी ला घड्याळ, घड्याळ वाचन यावर प्रश्न सुरू झालेले आहेत. आणि चुकूनही तुमची प्रश्नपत्रिका सोडवणं झाल्यावर कारण तुमचा तसं नाही झाला बरेच. म्हणून लागलीच त्याचं पीडीएफ वर उत्तर किंवा त्याची उत्तरपत्रिका ग्रुपवर शेअर करायची नाही. नाहीतर काय? हां, पहिल्याचं काय होतं 3 होतं, दुसऱ्याचं 4 होतं, चौथ्याचं 5 होतं, चौथ्याचं 3 होतं, 8व्याचं 2 होतं. आणि ते तुमची उत्तर त्यांना मिळते आणि ते बाकीचे विद्यार्थी फक्त आणि फक्त कॉपी करतात. येस, रोहिणीने केलंय. हां, म्हणजे त्याचं बरोबर असेल. बस पहिल्याचं 2, दुसऱ्याचं 3, तिसऱ्याचं 2, चौथ्याचं 1. मुळीच करायचं नाही तुम्ही. मुळीच पाठवायचं नाही पीडीएफ. ग्रुपवर तर कोणाच पाठवायचं नाही. इतर ग्रुपला जरी तुम्ही कुठे जॉइन असाल, तिथंही पाठवायचं नाही. अभिनव, तू सुद्धा आत्ताच्या आलेल्या चाचणीची उत्तरपत्रिका कुठेही शेअर करायची नाही आणि ती चाचणी आपली चाचणी म्हणून आपण Google फॉर्ममध्ये किंवा टेस्ट मध्ये तयार करून पाठवायची नाही. पुढच्या वेळेस पाठवा. थोडा बदल करून पाठवा. क्रमांक बदला आणि नंतर त्याचं पीडीएफ फक्त पाठवा. ज्यांचं काम झालंय त्यांनी फक्त पीडीएफ कोणतं पाठवायचं? जिथं तुम्ही उत्तरं दिली नाही. फक्त प्रश्न पहिला त्याचे 4 पर्याय. प्रश्न दुसरा त्याचे 4 पर्याय. प्रश्न 10वा त्याचे 4 पर्याय. आणि वर फक्त विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी तुमचं नाव
आणि खाली तुमचं नाव, आणि ते नाव लिहिताना निर्मिती हा शब्द आम्ही टाकला होता, त्याला सूचना दिली होती. निर्मिती तुमची नाही, ती राज्य शासनाने पुरवलेल्या या प्रश्नपत्रिकेची आहे. तुमची निर्मिती किंवा दुरुस्ती केव्हा होईल, जर त्या प्रश्नामध्ये तुम्ही आदला बदल केला. तिथं 10/2 होतं, तुम्ही 20/4 केला. तिथं 4 वस्तू ते 2 जणांना वाटायच्या असं होतं, तुम्ही 8 वस्तू 3 जणांना वाटल्यास किती शिल्लक राहतील असं केलं, तर ती तुमची निर्मिती झाली. इतरांच्या निर्मितीला माझी निर्मिती म्हणायचं नाही, ते झालं संकलन. मी फक्त इतरांच्या प्रश्नांचं संकलन केलं, म्हणून तुम्ही संकलन कोण आपलं नाव टाका. पण इथं निर्मिती शब्द नको. म्हणून आपण आता पीडीएफ करतोय, डॉक्स फाईल करतोय, सगळं करतोय, पण चुका करायच्या नाहीत. त्यामध्ये करताना काय बदल करायचे तेही लक्षात ठेवायचं. आणि स्वाध्याय साप्ताहिक सराव 18 आज किमान 50% पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा, आणि होतंय काय, आपण घाईने सोडवतोय. जेव्हा रिपोर्ट येतो, गेल्या 3 दिवसापूर्वी मी रिपोर्ट पाहिला आलेला, त्याच्यामध्ये काय असतं, इथं समजा तालुका असेल, कोणता तालुका किंवा शाळा, अगोदर जिल्हा, जिल्ह्याच्या नंतर तालुके, तालुक्याला क्लिक केलं की तालुक्यातले जे काही केंद्र आहे ते शाळा आहे, त्या शाळा येतात. मग समजा केंद्र अर्धापूर असेल, अर्धापूरला क्लिक केलं की सगळ्या शाळा येतात. मग त्या ठिकाणी काय होतं, एकूण विद्यार्थी म्हणजे किती विद्यार्थ्यांनी सोडवायला सुरुवात केली सगळं लक्षात येते. तुम्हाला वाटेल नाही सर मी सोडवले, नाही जमत तिथं, ते सगळं खरं सांगते. किती विद्यार्थ्यांनी सोडवली, समजा इथं आहेत 15 विद्यार्थी, 15 विद्यार्थ्यांनी सुरुवात केली. नंतर असते किती जणांनी पूर्ण केली, कंप्लीटेड, स्टार्टेड, कंप्लीटेड. किती जणांनी सुरू केली, 15, आणि कंप्लीट किती जणांनी केली, 12. म्हणजे याचा अर्थ तुम्ही एक विषय 15 जणांनी पूर्ण केला, पण एक विषय 3 जणांचा राहून गेलाय, तो आपण पुन्हा पाहत नाही. कारण प्रश्नपत्रिका संपल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला हॅलो पाठवणं लक्षात राहिलं नाही, किंवा लागलीच त्यांनी पाठवलेला मेसेज, आता मॅथ झालेला आहे, मराठी सुरू करायची आहे काय, आला होता, मी पाहिलं नाही, म्हणून असे राहून गेले. आणि याच्या पुढे एक शब्द असतो ऍक्युरसी, म्हणजे किती तुमचं प्रमाण बरोबर आहे, किती टक्के विद्यार्थी बरोबर सोडवत आहे. आणि तिथं प्रमाण आहे 40%, 50%, 60%. आणि तुमच्या माहितीसाठी, पालकांच्या माहितीसाठी, आणि जॉईन झालेले शिक्षक मंडळी असतील आमचे त्यांच्यासाठी, काही शिक्षक पालक असतील तर त्यांच्यासाठी, ही प्रश्नपत्रिका जी आहे सगळ्या शिक्षकांना माहित आहे, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेवर आधारित आहे, ज्याची चाचणी येत्या नोव्हेंबर मध्ये पूर्ण देशभरात घेतली जाणार आहे. आणि या चाचणीमध्ये आताच आपण जर आपल्या मुलाकडे, आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्याकडे लक्ष नाही दिलं तर हा धोक्याची घटना. तुम्हाला आज सांगतो, मी पण शिक्षकच आहे, माझ्याकडे कमतरता आहे, तरी पण मी सगळ्यांसाठी सांगतोय, कारण मला एक दुरुस्ती करून घेणं तितकंच गरजेचं आहे. कारण याच्यामध्ये सगळ्यात मोठा धोक्याची घंटा आपल्यासाठी आहे. कारण नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे मध्ये 100% विद्यार्थी आणि 75% गुण तिथं सूत्र आहे. म्हणजे विद्यार्थ्यांनी ती प्रश्नपत्रिका 100% सोडवली पाहिजे, आणि त्याला 75% तरी किमान गुण पडले पाहिजे. आणि 75च्या कमी गुण असते तर, जसं मागे आदरणीय वसंत कुर्के साहेब शिक्षण मंत्री होते, त्यावेळेस जसं शाळेच्या अगोदर 1 घंटा आणि शाळेच्या नंतर 1 घंटा हा जो आपल्या पायावर धोंडा पडला होता, तशी वेळ आपल्यावर येऊ शकते. मग ती ऑनलाईनची असेल, कदाचित ऑफलाईनची असेल, किंवा कोणत्याही प्रकारची असेल, पण त्या विद्यार्थ्याला नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे मध्ये जर 75% पेक्षा जर गुण कमी पडले, तर त्याला जबाबदार आपण असतो. आणि भविष्यातल्या परिणामांना मी, तुम्ही, आपण सर्वच जबाबदार असतो. मग विद्यार्थ्यांकडून कधी रागाने, तर कधी आनंदाने, कधी आवडीने, कशा पद्धतीने घ्यायचंय, की जी ती कला आपल्या सर्वांची. आणि पालकांची सर्वात महत्वाची गरज लक्षात घ्या, पालकांना गरज वाटत नाही बहुतांश ठिकाणी, खूप ठिकाणी, ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात, शहरामध्ये नाही. ग्रामीण भागातील अनेक पालकांना
आता आपल्यासोबतच नाही, आपल्यासोबत म्हणजे काही थेरबल खूप छोटस खेळ आहे, परंतु खूप त्या ठिकाणी पालकांची जिद्द आहे, म्हणावी लागते. तसे काही मोजके आहेत, पण जिथं पालक कमी पडत आहे, मला पालकांना हात जोडून विनंती, थोडं लक्ष द्या. कारण शेवटी कर्मचारी आम्ही आहोत, आम्हाला कुठे नोकरी करायची काही अडचण नाही, पण तुमचा विद्यार्थी या वर्गात याच वर्षी राहणार, पुढच्या वर्षी जर दुसऱ्या वर्गात जाईल तिथे दुसरे काहीतरी सांगते ते शिकवते. पण आपण ज्या वर्गात जो कोणी काही सांगताय त्याच्या सूचना तुम्हाला मिळत आहेत, त्या थोड्या बारकाईने त्याचं पालकांनी अवलोकन करावं. त्यासाठी आपल्याला स्वतःला काय करता येईल आणि काय करावं लागेल यासाठी पालकांनी लक्ष द्या. कारण विद्यार्थी आज घडीला 3-4 तास आमच्या सोबत असतो, बाकी सगळा वेळ तुमच्या सोबत असतो. तेव्हा फक्त तुमचं काम एवढंच न करता थोडा वेळ, एखादा तास, अर्धा तास, कारण प्राथमिक पर्यंत तुम्ही 5वी-6वी पर्यंत जर तुम्ही मुलांना वेळ नाही दिला आणि नंतर देतो म्हटलं तर काहीच फरक पडणार नाही, उलट नुकसान होईल. नंतर तुमचं त्यांना एक दडपण वाटेल. पण आता जर तुम्ही लक्ष दिलात तर यस, माझं कोणीतरी ऐकतंय, माझं कोणीतरी पाहतंय, मला आई बाबा सांगतात, ही मुलांमध्ये एक मैत्रीची भावना निर्माण होईल. अन्यथा तुम्ही 10वीला गेल्यावर त्या मुलाकडे सतत त्याच्या सोबतच बसतो प्रकार रे, तर तो 80% 90% विद्यार्थी मार्क घेणारा 60% येईल. कारण त्याला तुमचा बोजा वाटेल. जसा 7-12चा बोजा काढणं अवघड, तसं त्याच्या डोक्यावर बसलेला तुमचा मायबापाचा बोजा काढणं नंतर अवघड जाईल. सोपं नाही ते. म्हणून आता प्राथमिक पर्यंत 2री, 3री, 4थी, 5वी याच वर्गापर्यंत जर तुम्ही त्यांच्या सोबत राहिलात आणि आत्ताचा वेळ त्यांना दिला, पुढचा वेळ तुम्हाला द्यायची गरज नाही, ते स्वतःच करतात. स्वतःचा अनुभव आहे माझा. माझी मुलगी 9वीला, 10वीला, मुलगा 11वीला असताना मला उलट त्यांना ते लाईट बंद करायची होती. अरे झोपायला आता बस झालं, बंद करा ते. नंतर आपल्याला शांत झोपला. पण आता जर थोडंसं आपण मेहनत केली, थोडंसं एक मी सुद्धा एक पालक म्हणून, शिक्षक म्हणून नाही, पालक म्हणून पालकांना विनंती करतोय, की तुम्ही थोडंसं या गोष्टीकडे लक्ष द्या. शासन सांगून थकून गेले आता. आमच्याकडे शिक्षण अधिकारी सांगून सुद्धा सगळे शिक्षकांना थकून गेले. का एवढं प्रमाण कमी आहे? इतका चांगला उपक्रम प्रमाण का कमी आहे? एक 10 प्रश्न आणि 10 ना 20 प्रश्न सोडवायला 1 आठवडा दिलेला आहे. तरी पण का कमी आहे? एक मोठी समस्या आहे. आणि जर एखाद्या आपण कुठे तिथं पैसे देऊन मोठ्या कुठेतरी जातो, 4 दिवसाचा 5 दिवसाचा कोर्स करतो आणि तिथं 4 ते 5,000 रुपये देऊन दिलेलं काम अक्षरशः मला माहित आहे. इंग्लिश स्कूलचे असतील किंवा मोठ्या संस्थेतील विद्यार्थी असतील, तर त्यांचं अर्ध काम त्यांचे पालकच करतो. हा कोणता न्याय? जिथं पैसे देतोय, खरं तर तुमचा अधिकार आहे ते तोच करा. एकेरी बोलण्याचा अधिकार आहे तुम्हाला तिथं. तुला पैसे दिलोय, करून टाकते माझ्या मुलाचं काम. पण तिथं आपण शेपूट गुंडाळले आणि इथं मात्र सगळं सोपं आहे, पण करून घेत नाही आणि त्याला करायलाही लावत नाही. राग आला तर माफ करा, चुकीचं बोललो असेल तर माफ करा, हरकत नाही. पण थोडीशी काळजी घ्या. विद्यार्थी मित्रांनो, ही वेळ जर गेली तुमची प्राथमिकची, कोरोनाचं संकट आज आहे, काही दिवस आहे, निघून जाईल. असे किती संकट आले जातील, कायमचं कोणतं राहिलं. पण पुढे काय याचा विचार करा आणि स्वाध्याय साप्ताहिक सराव यासारख्या उपक्रमाला लाथ मारू नका, त्याला ठेस मारू नका. असा उपक्रम भविष्यामध्ये तुम्हाला फार क्वचित मिळेल, तोही फुकट. नंतर तुम्हाला फीस भरल्याशिवाय काहीच मिळणार नाही. तर शासन सुद्धा ओळखून घेते की यस, यांना फुकटचं पचत नाही, नकोय, चल भरा फीस आणि आपोआपच सगळं. तर ही वेळ येऊ नये आणि त्यांनी दिलेले उपक्रम, कारण तिथं काही एकटे शिक्षण अधिकारी किंवा एकटे शिक्षण मंत्री किंवा एकटे शिक्षण सचिव यांची जबाबदारी नाही. त्यांनी हजारो शिक्षकांना कामाला लावलेले, हजारो राज्यभरातील शिक्षकांची मदत घेऊन त्यांनी उपक्रम राबवला. एक जसं आपल्या रणजित डिसले सरांचं उदाहरण सगळ्यांना माहित आहे, ग्लोबल टीचर, आणि आज जगाने त्यांचा फायदा घेतलेला. पण त्यांनी तयार केलेल्या QR कोड
ज्याला आपण क्विक रिझल्ट म्हणतो, क्यू फॉर क्विक अँड आर फॉर रिझल्ट. पुस्तकावर पुस्तक धरलं काय आहे, हा कोणता धडा, इयत्ता 5वी धडा 18वा, काय आहे, कारागिरी, विषय मराठी. पटकन तिथं क्लिक केलं, हा चला आलं कारागिरी, कोण आहे, हा कोण आहे बा कारागिरीमध्ये, डॉक्टर बाबर मॅडमने लिहिलेला धडा आहे. हा बर, काय आहे मग त्यांनी दिलेलं, ते पूर्ण माहिती तुम्हाला त्याच्यात ऐकायला, पाहायला, प्रश्न सगळे मिळतात. पण आमच्या पालकांनाही वेळ नाही आणि मुलांनाही वेळ नाही. आम्ही फक्त मोबाईल घेऊन मोकळे झालो. हा नाही सर म्हणले वा राव सर म्हणले मोबाईल द्या, पोरायला फोन करतात. मोबाईल दिले, जबाबदारी संपली नाही. थोडस प्रत्येक कविता, प्रत्येक इंग्रजी असो, मराठी असो, गणित असो, परिसर असो, प्रत्येक धड्याला तुम्हाला तिथं QR कोड दिले. जरी समजा तुम्हाला नाही कळालं काही तर तो QR कोड तुम्हाला सगळं समजून सांगतो. शिक्षकांची गरज नाही तुम्हाला. इतकं चांगलं त्या ठिकाणी आहे. प्लीज वेळ आता सोडू नका. कारण आणखी आपल्याला लॉकडाऊनची परिस्थिती आहे, म्हणजे आणखी आपण आता जास्त घरामध्ये आहोत. तर घरामध्ये बसून जास्तीत जास्त या उपक्रमाचा फायदा घ्या, तरच भविष्य आहे. अन्यथा काय असेल आणि काय नाही तुम्ही सुद्धा जाणू शकता. नोकरीचा विचार सोडून द्या. स्पर्धा परीक्षेत टिकलो तरच काहीतरी आहे आणि स्पर्धा परीक्षेतूनच पुढे गेलो तरच आपल्याला काहीतरी स्वतःसाठी करता येईल. अन्यथा खूप कठीण काळ येणार आहे. सर Yes. सर साप्ताहिक मला इंग्लिश मधून यायले. हा? सराव साप्ताहिक हो, कारण मला तू तिथं इंग्लिश मीडियम, तर तू मीडियम जे आहे ते मराठी आहे, इंग्लिश केलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे ते, जेव्हा तू हॅलो टाकतोस, ते हॅलो टाकल्याच्या नंतर शेवटी समजा तुझं एकट्याची नाव नोंदणी केली असेल तर तिथं 1 नंबरला तुझं नाव येतं, 2 नंबरला ब्लॉक बदला वगैरे येतं, दुसरा विद्यार्थी जोडा येतं आणि 3 नंबर त्यांना दाखवते ब्लॉक आणि माध्यम बदला, चेंज ब्लॉक अँड मीडियम. तर तुला 3 नंबर टाकून पुढे मेसेज पाठवावा लागतो. मग तिथं तुला पुन्हा तुझं डायस कोड, तुझी माहिती आणि मीडियम, तिथं मराठी, उर्दू, इंग्लिश, तिथं तुझं इंग्लिश झालेलं आहे. तिथं तुला मराठीला क्लिक, मराठीचा पर्याय तुला टाकावा लागतो. तुला सगळे प्रश्न मराठी. म्हणून जॉईन होताना सुद्धा मी काय माहिती लिहितोय, म्हणून वारंवार तुम्हाला एकच सांगतोय. प्रत्येक वेळा शिष्यवृत्तीचे प्रश्न सोडवताना तेच ते सांगणं आहे आपलं, की तुम्ही दिलेला शब्द, दिलेलं वाक्य पूर्ण वाचा, काळजीपूर्वक वाचा. काय दिलंय तिथं, हा माध्यम निवडा, मग काय नाही पटकन आपण एक टाकून दिलं. तिथं असेल एक वर इंग्रजी, गेलं इंग्रजी पुढे, झालं इंग्रजी सगळं. पण त्यांनी बदल करायला दिलेली आहे सगळी. कारण हाच प्रश्न रोहिणीचा होता, बरोबर आहे रोहिणी? हो सर. आणि सुरुवातीच्या 1-2 प्रश्नपत्रिका काही न समजता तशाच पुढे ढकलून दिल्या, कारण इंग्रजीचं काही कळालंच नाही. फक्त ढकलण्याचं काम केलं पुढे. कारण आता तुला 10 प्रश्न सोडवायचे असलं तर काहीच होत नाही. तुला ते 10 प्रश्न सोडवावेच लागतात. नंतर पुन्हा येतंय नवीन प्रश्न करायची काय, तर तिथं तुला नो करावं लागेल. नो करून पुन्हा तुला हॅलो पाठवावं लागेल आणि मग हॅलो पाठवल्यावर पुन्हा तुझं नाव, 2 नंबर, दुसरा विद्यार्थी जोडा, जॉईन सेकंड स्टुडंट, अनदर स्टुडंट आणि नंबर 3 ब्लॉक चेक, मीडियम चेक असे, तेव्हा तुला 3 नंबर पाठवावा लागेल. आता तुला 10 ला 10 प्रश्न सोडवावेच लागतील, पर्याय नाही दुसरा. तुला मध्येच सोडून जाता येत नाही. तू हप्ताभर जरी राहिलास, पुढच्या आठवड्यात जरी गेलास, तरी तुला ही प्रश्नपत्रिका पूर्ण केल्याशिवाय पर्याय नाही. ओके? इंग्रजीमध्ये समजून घ्यावे लागतील तुला आणि ते सोडावे. ओके? समजा आपल्या अभिनव किंवा पेनीने जर प्रश्नपत्रिका सोडवली, त्यांनी प्रश्नपत्रिका सोडवल्याच्या नंतर ते आपल्या ग्रुपवर पीडीएफ टाकतील, फक्त प्रश्नपत्रिकेचं पीडीएफ. तो तिकडचा मराठी प्रश्न आणि इकडचा इंग्लिश प्रश्न, या दोघांची सांगड घालायची.
इकडे मराठीत काय विचारलंय, इकडे इंग्रजीत काय विचारलंय. कारण दोन्ही पर्याय तेवढे लक्षात येऊ शकतात. पर्यायानुसार हा या मराठीचा प्रश्न इकडे आहे, हा मग मराठीच्या प्रश्नाचा पर्याय काय होता तो तू इकडचा पर्याय घेऊन उत्तर पाठवू शकतो. तसं तुला करता येईल. पण ते 10 प्रश्न पाठवण्याशिवाय मात्र तुला करायला निघाली. चला चला. आजचा कालचा विषय जो होता आपला गुणाकाराचा, आणि शेवटी काल जो प्रश्न विचारला होता जो की आता आपल्याला तो भागाकारामध्ये सुद्धा येतो. म्हणून आपण काल आर्याने विचारलेला तो प्रश्न आणि त्यासारखे तुम्ही स्वतः तयार करता येते असे प्रश्न, तर माझा भर थोडा वेगळ्या पद्धतीचा असतो. एक प्रश्न दिलाय पुस्तकामध्ये आणि दुसरा प्रश्न बदललाय, तर जो प्रश्न एकच दिलाय त्या प्रश्नासारखे मला दुसरे 2 तरी गणित स्वतःला करता आले पाहिजे. म्हणजे हा प्रश्न आणि या प्रश्नावर येणारा कोणताही प्रश्न मला पक्का जमेल, थोड्या वेगळ्या पद्धतीने. मग जसं कालचा एक प्रश्न होता की किती 52 विद्यार्थी, आपण थोडा प्रश्न बदलून घेऊ की समजा एका शाळेमध्ये 40 विद्यार्थी आहेत, त्या 40 विद्यार्थ्यांपैकी 1/5 मुली आहेत. एकूण विद्यार्थी 40, त्यापैकी 1/5 मुली आहेत आणि मुलींपैकी 1/2 मुली सहलीला जाणार आहेत. तर सहलीला न जाणाऱ्या मुलींची संख्या किती? काही सुरुवातीला लक्षात येत नाही. लिहून घ्यायचं उदाहरण चार्ट मध्ये लिहून घ्या. 40 विद्यार्थी, त्यापैकी 1/5 म्हणजे 1/5 म्हणतात त्याला, 1/5 मुली, 1/5 मुली आहेत. मुलींपैकी, इथला शब्द फार महत्वाचा आहे, मुलींपैकी 1/2 मुली सहलीला जाणार आहेत. तर सहलीला न जाणाऱ्या मुलींची संख्या किती? सहलीला न जाणाऱ्या मुलींची संख्या किती? लिहून घेतलं? वहीवर नोंदवलं का तन्मय? अभिनव? सर परत सांगता का? काय ऐकलं मग इतका वेळ? याच्यासाठी तर मुद्दाम तुम्हाला मध्ये माईक का चालू करायला सांगतो की मला माहिती आहे त्यावेळेस नक्की तू दुसरंच काहीतरी करणार आहे म्हणून माईक बंद ठेवलाय याचा अर्थ तुम्ही लक्ष इकडंच आहे असं नाहीच. सर माईक बाबांनी आवाज दिलता म्हणून खाली गेलेलो. हा म्हणून तर म्हणलं ना, मी कसं ओळखलं मग काहीतरी दुसऱ्या कृतीमध्ये आपण आहोत. त्यामुळे ठीक आहे, ऐका आणि उत्तर कसं पद्धतीने काढायचं हे पण लक्षात घ्या की एका वर्गामध्ये किंवा एका शाळेमध्ये 40 विद्यार्थी आहेत. 40 विद्यार्थ्यांपैकी 1/5 मुली आहेत. 1/5 मुली असताना या शाळेमध्ये मुलींपैकी 1/2 मुली सहलीला जाणार आहेत. तर सहलीला न जाणाऱ्या मुलींची संख्या किती? नवीन विद्यार्थी आपल्यासोबत समीक्षा, तुझी माहिती बंद कर बेटा. सर मी सांगू? हा एक मिनिट थांब, एक मिनिट. नवीन आपल्यासोबत विद्यार्थिनी आहे, समीक्षा नाव आहे समोर. माईक बंद कर बेटा तुझं, म्हणजे त्याला आवाज येणार नाही. तू बोलताना नंतर चालू कर. यस यस गुड.
हा तर मी बोलू शकतो. व्हिडिओ चालू करायचा आणि बोलायचं. हा सर, येस. चार चार मुली सहलीला गेल्या नाहीत. नाही नाही, आता मला कसं काढणार तू? हा व्हिडिओ चालू करून सांगितलं. तू सांग, मी लिहितो इथं. सर आणि आपण ते बघा, समजून घेऊया इथं समजून सांगूया. येस. हा, हा. मी पाटीवर अच्छा, केलं, पाठीवर. हा हा ते ह्याच्यावर उलट दिसेल. मी हा 40 ते इकडे उलट दिसते सगळं. हा 40 गुड गुड. गुणिले 1/5 बरोबर 8. 5 एके 5, 5 8 40 आणि 8 गुणिले 1 बरोबर 8 आणि 8 गुणिले 1/2 1/2 म्हणजे निम्मे असतात. 8चे निम्मे 4 होतात. 4 मुली सहलीला गेल्या आणि 4 मुली नाही गेल्या. व्हेरी गुड. तर मी आणि सांगू, एक मिनिट हा. म्हणजे सगळ्यात प्रथम तुझं अभिनंदन. कारण तुम्ही जेव्हा तिथे लिहून दाखवत असता तेव्हा तिथं मिररिंग मध्ये ती उलट बाजू होते, का ते उलट दिसतं आणि त्यावर तू पर्याय काढला की आपणच उलट लिहायचं म्हणजे सरळ दिसतं. व्हेरी गुड. ठीक, छान. इथं आता 40 विद्यार्थी, अगदी बरोबर सांगितलेलं आहे. दिसायला किंवा ऐकायला प्रश्न फार अवघड. सर मी वेगळ्या पद्धतीने सांगू. हो चालेल. सर एका वर्गात समजा 40 विद्यार्थी होते. 40 व्हिडिओ चालू करा. बोलताना व्हिडिओ चालू करा. कारण जेव्हा नंतर आपण व्हिडिओ पाहतो त्यावेळेस फक्त तिथं ब्लॅक डब्बा दिसतो. तुम्ही स्वतः नंतर कधी व्हिडिओ पाहत पाठवले, दररोजचे दररोज व्हिडिओ पाठवत असतो आपण. ते व्हिडिओ पाहताना तुम्ही पहा तुमचं नाव जेव्हा समोर येतं काय दिसतं. तुम्ही काही काळी पट्टी नाहीये, आपला चेहरा आहे, आपला परिसर आहे, ते दिसू द्या ना, काय अर्थ. त्या निमित्ताने तुम्हाला व्यवस्थित बसण्याची सवय लागेल. मला सुद्धा लक्षात येईल की आजूबाजूला काय आहे. नुसतं धिंगाणाच आहे का गर्दा करणारे आहेत का तुम्हाला मदत करणारे आहेत, ते वातावरण पण लक्षात येतं. काही अडचण नाही. बाकी नाही माझ्या घरात हा कचराच आहे, कपडेच आहे, काही विचार करायचा नाही. मला बोलायचं हा विचार. हा सांगू शकतो. येस, आवाज येत नाहीये. ठीक. अशा गणितांना सोडवताना काय करायचं? गणित खूप मोठं दिसतं, पाहिल्याबरोबर खूप अवघड आहे असंही वाटतं. बाबा बाबा 40 विद्यार्थी, त्यापैकी 1/5 मुली आहेत, मुलींपैकी 1/2 सहलीला जाणार आहेत आणि न गेलेल्या किती? असं वाटतं. काहीच नाही या उदाहरणामध्ये, काहीही दम नाही म्हटलं तर चालेल. काय 40 विद्यार्थी होते, असू द्या. एकूण विद्यार्थी 40, त्यापैकी 1/5 आहेत म्हणजे 40चे 1/5. इथं असू दे कंची भागो व्यवजन होतं. चे म्हणजे गुणाकार. 40चे 1/5. 5 भागाकारामध्ये छेदामध्ये आहे, याचा छेद काहीच नाही म्हणजे 1 आहे. आपण गुणाकारामध्ये तिरपा गुणाकार, तिरपा इथं उदाहरण सोडू शकतो. त्याला आपण काटाकाटी म्हणतो. म्हणजे संक्षिप्त रूप या ठिकाणी 5 एक 5, 5 8 40 आणि काय राहिले 8 गुणिले 1 छेद 1 आहे म्हणजे काय आहे 8 गुणिले 1 8. म्हणजे आपल्याला मुलींचं उत्तर आलं की या शाळेमध्ये 8 मुली आहेत. एक बाजू संपली. आता काय म्हणते, मुलींपैकी 1/2 मुली सहलीला गेल्या. मुलींपैकी म्हणजेच 40 पैकी नाही. गडबड फक्त इथं होते. इथं 8 मुली आहेत. मग या 8 मुलींपैकी 1/2 म्हणजे 8चे 1/2 म्हणजेच 8 गुणिले 1/2
2 एक 2, 2 चौक 8, 4 एक 4. त्या 4 मुली काय आहेत? सहलीला गेलेल्या मुली आहेत. आता प्रश्न विचारलाय की सहलीला न गेलेल्या किती? मग सहलीला एकूण मुली होत्या 8, गेल्या 4 आणि राहिल्या पण 4. म्हणजे सहलीला न गेलेल्या मुलींची संख्या बरोबर 4. म्हणजे किती मुली सहलीला गेल्या नाही? तर 4 मुली सहलीला गेल्या नाही. आता हेच उदाहरण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने घेता येईल. जसं मी तुम्हाला कालचा भाग होता आपला उदाहरण 1 संख्या 1 उदाहरण अनेक. एकच 4 अंकी संख्या घेतली तर आपण 120 पेक्षा अधिक गुणाकार करू शकतो त्या 4च अंकावर. तसं इथे जे एक गणित घेतलं तर तुम्ही अनेक उदाहरणे याच गणिताचे करू शकता. याचा मला सराव करायचा आहे ना, मग मी याचाच सराव करेन. काय आता बदल करू शकतो? मुली होत्या, मुले करू. मुलांऐवजी मुलीऐवजी मुलं सहलीला गेले करू. कुणी शाळेला गेले करू, कुणी गावाला गेले करू, कुणी जत्रेला गेले करू. कुणाला क्रिकेट आवडते, काही जणांना खो खो आवडतो, काही जणांना हॉकी आवडते, किती जणांना काही आवडतं. या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने उत्तर काढता येतील, प्रश्न तयार करता येतील. हे 2च टप्पे नाही, तुम्ही 4 ते 5 टप्प्यांची उदाहरणं तयार करू शकता. कशी करायची? 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगतो. नक्की तुम्ही स्वतः अशा प्रश्नांचा सराव करा. आणखी एक उदाहरण अगदी हेच काही याच्यामध्ये संख्येत थोडासा बदल. मूळ संख्या 30 राहील. बदल फक्त या ठिकाणी पहा. आता माझ्याकडे साचा तयार झालेला आहे. इथं माझ्या मनाने मला अपूर्णांक घ्यायचे. अपूर्णांक घेताना एकच काळजी घ्यायची. अपूर्णांक कसा घ्यायचा? उदाहरण तयार करायचं कारण जो प्रश्न तयार करायचा असतो तेव्हा मला काहीतरी अटी माहित पाहिजे. मला इथं स्तरावर 105 केलं जमलं. पण 105च का केलं होतं? तेही तितकंच महत्वाचं आहे. इथं 5च का घेतले होते? इथं 2च का घेतले? इथं 105 का नाही घेतलं? हे मला कळायला तर आपल्याला प्रश्न तयार करता येईल. पहा काय करायचे आणि काय लक्षात ठेवायचे. कोणता धडा कुठं काम करतो? जर तुम्हाला लसावी मसावी शिकत असताना सुरुवातीलाच त्या संख्येचे विभाजक शिकवलेले आहे. या संख्येला कोणकोणत्या संख्येने भागतात म्हणजेच त्याचे विभाजक 1, 2, 4, 5, 8, 10, 20, 40. हे जर तुम्ही काम केलं तर 2 फायदे झाले. एक, मी गणित सोडवतोय अपूर्णांकाचं आणि माझा भाग पक्का करतोय विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये लसावी मसावी. ऍट अ टाइम 2 भाग तुमचे पूर्ण करतात. म्हणून हे उदाहरण तयार करताना तुम्ही कोणतीही संख्या घ्या तिचे विभाजक बाजूला करा. जे उत्तर येईल त्याचे विभाजक बाजूला करा आणि पाहिजे तितके उदाहरण तुम्ही स्वतः तयार करा. काय होईल आता याचं? एक तर घ्यायचा मग 40 विद्यार्थी आहेत आणि हे सगळे छेदस्थानी जातात. का? 2 ने 40 चे मला भाग करता येतात, 10 ने करता येतात, 5 ने करता येतात, 4 ने करता येतात. म्हणजे मला या दिलेल्या संख्येला पहिल्यांदा पूर्ण भाग गेला पाहिजे. वर एकच असावं काही गरज नाही. येणाऱ्या संख्येच्या दुप्पट तिप्पट तुम्ही करू शकता. कसं? पहा 40 विद्यार्थी आहेत त्यापैकी जर 3/4 मुली आहेत काय झाले 40
छेद 3/4. मला माहिती आहे की 4 न भाग जातोय. 4 10 40. 10 गुणिले 3 30 मुली आहेत. पण इथं याच्यापेक्षा मोठा अंक घेऊ नका. नाही मला काय करायचंय, सर तर म्हणले होते इथं वर तुम्ही काही पण घेऊ शकता, काय पण नाही. समजा इथं तुम्ही म्हणल्या 5/4. नाही, कारण औषधिक अपूर्ण आहे. आणि औषधी घेतलं की काय होईल मग, 40 गुणिले 5/4. 4 10 40. 10 5 50. आता असं शक्य आहे काय की 40 पैकी त्या शाळेत 50 मुली आहेत? नाही दोन शक्य आहे का? नाही. नाही. म्हणून तुम्ही जो छेद घेता त्या छेदापेक्षा 1 ने 2 ने कितीने का होईना पण तो लहान असला पाहिजे. म्हणजेच अंशाधिक अपूर्णांक नको. पहा, पुन्हा वेगळ्या घटकात घुसलो आपण. म्हणजे मला अंशाधिक अपूर्णांक चालत नाही ही याची सगळ्यात महत्वाची अट. म्हणजे मला पाहिजे तो छेदाधिक अपूर्णांक. म्हणून बी इथं 3/4 घेतला. आता काय झालं, 40 विद्यार्थी होते, त्यापैकी 3/4 विद्यार्थी बी म्हणजे मुली आहेत, झाल्या 30. आपल्याकडे जी संख्या आली तिचे विभाजक तयार ठेवा. आपल्याला माहित आहे तिचे विभाजक 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 10 आहे, 15 आहे, 30 आहे. म्हणजे 30 ला कोण असतो? एक शिकताना आपण किती प्रकारचे मागे झालेले धडे, म्हणून तर एक घटक शिकून पुढे गेलो याचा अर्थ त्या घटकासाठी मागचे सगळे घटक मदत करणारे होते. म्हणूनच तो क्रम दिलेला आहे. उगाच कोणताही क्रम दिलेला नाही. अगोदर आकृती बंद आणि नंतर संख्या घेतलेलं नाही. सगळ्यात शेवटी ठेवलेली आकृती बंद. कारण त्यावेळेस तुम्हाला आकृत्या कळाल्या, भूमिती कळाली, संख्या कळाली, संख्येवरील क्रिया कळाल्या, म्हणून आकृतीबद्ध शेवटी. मग इथं अपूर्णांकाच्या आधी आपल्याला विभाज्यता आहे. मग 1 3 5 आहे, म्हणजे मला आता याच्या कितीही पट पण कोणते ज्याचे छेद 3 5 10 यावे. आणि याचं उत्तर करताना की मग या 30 विद्यार्थिनीपैकी 30 मुलींपैकी 2/10 मुलींना क्रिकेट आवडते. किती मुली? 30 पैकी 2/10. 10 का घेतले? कारण 10 विभाजक. 3 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, 15 घ्या. सर, मी सांगू? म्हणजे किती जणांना क्रिकेट आवडतं? 6 जणांना. 10 त्रिक 30, 3 दोन्ही 6. 6 मुलींना क्रिकेट आवडते. पुन्हा विचारलं मुलींपैकीच, आणखी मुलींपैकी 1/5. बघा कशी मजा येते. म्हणजे तुम्ही ऑटोमॅटिक काय काय शिकताय, संक्षिप्त रूप इथं शिकताय ऑटोमॅटिक. जर दिलेल्या किंवा आलेल्या मुलींपैकीच 1/5 मुलींना खो खो आवडतो. 1/5 मुलींपैकी किती मुली? 30. 5 1 5, 5 30. सर, 1/5 हा 2/10 सममूल्य अपूर्णांक आहे. यस, इथंच मला न्यायचं होतं. व्हेरी गुड, थँक्यू. 1/5 चे उत्तर 6 आलं, 2/10 चे उत्तर 6 आलं. याचाच अर्थ आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, आपल्याला माहिती आहे त्याचं उत्तर 1/5 येतं, पण पर्याय देत नाही. तिथं ते पर्याय देतात 4/20 किंवा 2/10. आणि आपण म्हणतो अरे पेपर वाल्याचं चुकलं. मिस्टेक झाली एखाद्या वेळेस, कारण छेदाधिक अपूर्णांक आवडत.
ही संकल्पना माझी पक्की झाली तर आता जसं तू उत्तर दिला तितकंच फास्ट सगळ्यांना सांगता येतं. कारण 2/10चं उत्तर 6, 1/5चे उत्तर 6, कारण 1/5 इज इक्वल टू 2/10 इज इक्वल टू 4/20. कारण अंशाला ज्या पटीनं वाढवू त्याच पटीने छेदाला वाढवलं तर तो झाला सममूल्य अपूर्णांक. आणि मग पहा असे प्रश्न तुम्ही स्वतः किती निर्माण करा. कारण काय काय पाहिजे, एक त्या संख्येला भाग जाणाऱ्या संख्या. म्हणजे इथं काय येतंय, आपोआप मला पाढे लक्षात घ्यावे लागतील. सगळ्यात पहिले उजळणे की मला पाढे माहित पाहिजे की 30 कोणत्या कोणत्या पाड्यात आहेत, 40 कोणत्या कोणत्या पाड्यात आहेत, त्यालाच आपण विभाजित आहोत. हे जर मला माहित राहिलं तर मला गुणाकार करताना इथं गुणाकार दिसतोय पण करावा लागतो सुरुवातीला इथं काटाकाटी म्हणजे भागाकार. छेदाने अंशाला आपण भाग देतो आणि अंश असतील तर त्याचा गुणाकार करतो किंवा काही जे काही शिल्लक असेल ती क्रिया आपण या ठिकाणी करतो. आता जर प्रश्न विचारला की इथं सगळं दिलं होतं विद्यार्थी नाही आणि चौथी अट दिली त्यांनी, गणित आपण किती वाढवू शकतो, काही म्हणत नाही. त्यांनी 2 अटी दिल्यात, त्यांनी 2 दिल्यात काय झालं की 4 अटीचं करू शकतो. पण किंवा जर मला पहिल्या 2-3 अटी लक्षात राहिल्या तर असं का, कारण मी नेहमी तुम्हाला राऊंड मध्ये लिहून देतो वाय. वायला फार महत्व का, असं का. तुम्ही कधी नांदेडला गेलात किंवा कुठे शहरामध्ये कुठे गेलात जिथे पुस्तक भांडार असतात किंवा जिथं ग्रंथालयासाठी पुस्तक विक्री केंद्र असतात, अगदी सवलतीच्या दरामध्ये आणि 50% किमतीमध्ये पुस्तकं मिळतात, तिथं 3-4 पुस्तकं घ्या. असेच का, तसेच का, वाय. यावर विज्ञानावर आधारित खूप छान प्रश्नावली आहे. खूप छान पुस्तक, छोटे छोटे पुस्तक आहे, 50-60 रुपयापर्यंत पुस्तक आहे. जरूर तुमच्या संग्रहात. कोण, पुस्तकाचं नाव फक्त कोण, हू. त्या हू वरच सगळे प्रश्न. हे कोणी केलं, हा कोण, तो कोण, हे कोण, ते कोण, हे काय, ते काय, ते काय, असं काय, तसं काय, हे सगळं त्या फक्त आणि फक्त वायवर आधारित कमीत कमी 100 ते 150 प्रश्नांची उत्तर. आणि मग आपण सुद्धा विचार करतो वाय, मी इथं असं का घेऊ शकत नाही, वाय वाय. वाय म्हणलं की इथं माझ्याकडे तर आहेतच 30, मी 50 घेईल कुठून, माझ्याकडे आहेतच एकूण 40 विद्यार्थी तर 50 येतील कुठून, हे मला कळालं. म्हणून मी 504 घेऊ शकत नाही. हे माझ्या व्हायचं उत्तर. आणि या व्हायचं उत्तर आपल्याला जेव्हा मिळतं तेव्हा पुढची उदाहरणं आपण स्वतः तयार करू शकतो. हे तितकंच. आता एक बाजू त्याची राहिलेल्या मग हे झालं मुलींचं. शाळेतील मुलांपैकी आता शाळेतील मुलं आपल्याला माहित आहे तिथं, मग शाळेतील मुलांपैकी 1/2 विद्यार्थ्यांना कबड्डी हा खेळ आवडतो. आता सांगा मला काय करावं लागेल. 4/20 पैकी ना, शाळेतील सर 40 विद्यार्थी 31 दोन्ही पैकी सांगा तर मग सांगतो. आपलं हेच आहे ना, गणित हेच आहे, याच्यावर सगळं चालू आहे. हा मग 40 गुणिले 1/2 बरोबर 20. 20 विद्यार्थ्यांना कबड्डी आवडते, 20 विद्यार्थ्यांना कबड्डी नाही आवडत. हो आम्ही तुला काय म्हणायचं सर. तुम्ही या- खालचं गणित आणखीन काय दिलंच नाही, खालचं गणित तुम्ही काय दिलंच नाही आणखीन सर. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगतोय, पहिली अट सांगितले की यातील इतक्या मुलींना इतक्या मुली आहेत, त्यापैकी इतक्या मुलींना हे आवडतं, त्यापैकी इतक्या मुलींना खो खो आवडतो. आता त्यापैकी शिल्लक मुलांपैकी 1/2 मुलांना कबड्डी आवडते. बघा, मुलांना
आलं सर लक्षात? मुलांना म्हणजे एकूण सगळ्या मुलींना एकत्र का फक्त मुलांना? नाही, मुलं आणि मुली वेगळे केले. वर आपण विद्यार्थी नाव दिले. आपण विद्यार्थी नाव दिले एकूणसाठी, मुलींना नाव दिले स्वतंत्र मुलींसाठी, मुलांना दिले तिथं फक्त बॉईजच आले. आलं लक्षात? सर 18 मुलांना? हा 18 मुलांना? बघा, गडबड करू नका, गोंधळ करून घेऊ नका. साधा आहे. 40 विद्यार्थी होते, पैकी मुली 30 आहेत, कारण 3/4 मुली आहेत. 30 मुली आहेत, याचा अर्थ 40 वजा 30, आपल्याकडे त्या वर्गात फक्त 10 मुलं आहेत. म्हणजे सर 5. आणि 10 मुलं आहेत, आणि त्या मुलांपैकी 1/2 मुलांना कंपल्सरी आवडते, म्हणजे बी आणि बी म्हणजे 10 म्हणजे 5 मुलांना. सर म्हणजे एवढ्या मुली तेवढ्या मुली तेवढ्या आम्हाला गणितच समजलं नव्हतं. आलं का तर लक्षात? हो सर. कारण प्रश्न कसा होता, मी तुम्हाला हे म्हणलं नाही प्रश्न बदलतोय असं म्हणलं नाही. मी काय म्हणतो, याच गणिताला मी आता थोडं पुढे कंटिन्यू करतोय. आपल्या याच अटी राहतील. मग पहिली अट महत्वाची होती की ह्या आपल्याकडे 30 मुली आहे, इथं आपण लक्ष दिलं नाही किंवा लक्षात राहिलं नाही, इथे त्या लक्षात थोडस होऊ शकतं, हरकत नाही. तर 40 पैकी 3/4 मुली म्हणजे एकूण 30 मुली होत्या. 30 मुली होत्या, लागलीच दुसरं उत्तर करून ठेवायचं आपण. 30 मुली आहेत ना, म्हणजेच आपल्याकडे मुलांची संख्या 10. पटकन कुठेतरी बाजूला आपण राहू द्यायचं किंवा 10 मुले आहेत आणि 30 मुली आहेत. म्हणजे मुलांसाठी प्रश्न विचारला तर मला 10चा विचार करायचा, आणि मुलीसाठी प्रश्न विचारला तर मला 30चा विचार करायचा. आणि 10वर जर मला काही आता प्रश्न तयार करायचे असतील तर मला 10चे अवयव 1, 2, 5, 10 हे माझे अपूर्णांकातले छेद असतील. 2 घेऊ शकता, 1/5 घेऊ शकता, इथं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. अशा पद्धतीचे उदाहरण आपल्याला सोडवता येतात, वाढ होता येतात. आणखी एक उदाहरण, आणि आता मात्र ज्यांना विचारलं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न करा. कुठं अडलं आपण पाहूया. उदाहरण तुम्हाला आणखी 40च्या ऐवजी थोडस अंक बदलतो, कारण 40च्या बऱ्याच गोष्टी झाल्या. थोडं जवळचं आणि खूप छोटस आहे. विद्यार्थी म्हटलं की त्या ठिकाणी मुलं आणि मुली दोघे आले, आणि बोलताना जेव्हा फक्त मुली म्हटलं की समजून घ्यायचं मुलं वेगळे, त्या ठिकाणी मुली. तिथं मुलांनी म्हणजे तुम्ही दोन्ही ग्रहित धरू. 20 विद्यार्थी आहेत. 20 विद्यार्थी म्हटलं की पटकन अगोदर तुमचं काम काय राहणार आहे, 20 अवयव बाजूला काढा. पहिलं आता असं काय झालं की प्रश्नपत्रिका तयार. 20 अवयव चला सांगा. प्राची, रोहिणी, 10 मुली 10 मुलं. अवयव सांगा मला. 20 ला कोणत्या संख्येने भाग जातो, विभाज्यता सांगा. 1, विभाजक 1, 2, 4, 4, 5 5, यस 10 हा आणि सर 20. आणि 20. फक्त 20 आहे की नाही. एक आणि विभाजकामध्ये 5 होत आहे. एकदा का निम्म आलं की पटकन देऊन टाकायचं काम. निम्म आलं की बस संपलं काम. पुढे म्हणजे याचे अवयव आपल्याला आले 1, 2, 4, 5, 10. म्हणजे आपल्याला प्रश्न तयार करायचे ना. म्हणून 20 विद्यार्थी आहेत. पहिली अट
आपल्याला त्याच्यातल्या मुली किती आहेत दाखवायच्या. आता नेहमी मुली दाखवल्या, आता आपण अगोदर मुलं दाखवूया की त्यापैकी मुलं किती आहेत. या 20 विद्यार्थ्यांपैकी शाळेमध्ये एकूण 3/4 मुलं आहेत. 4 का घेतलं? 4 कसोटीमध्ये आहे. 3/5 ही घेऊ शकतो. तर म्हणजे 15 मुलं आहेत. हा 3/4 मग 20 असंही तुम्ही करा, काही बदल काही बिघडणार नाही. तर मी काय केलं माहितीये का? किंवा एक मिनिट 20 गुणिले 3/4 करा, काही फरक नाही. या 4 पंचे 20 आणि 5 त्रिक 15. सर हा आता मी सोपी पद्धत सांगतो. 20 कोणत्या पाड्यात 4 नंबरला आहेत? 5 चौक 20 म्हणजे 5च्या पाड्यात आहेत. म्हणजे हा नाही हे सोपं तुझं झालं. आता ते मी इथं कारण 4 पण घेतलंय म्हणून तसा विचार करायचा. तसं न करता आपण इथं जर अवयव अगोदर घेतले, तुम्हाला पाहिजे तो घ्या ना, 4 म्हणून नाही. तुम्ही 5 घ्या, तुम्ही 10 घ्या, काही घेऊ शकता तुम्ही. हे लक्षात ठेवा. मग इथं 5चा विचार न करता 5च्या पाड्यामध्ये 20 कुठे आहे? चौथ्या घरात आहे. 4 त्रिक 5 305 दिला असतो. जर इथं 2/10 दिला असतो तर काही दोन्ही 20 बेद इथं 2 जर दिले तर बेदुडे 4. म्हणजे तुम्ही कसे कोणतेही घ्या, म्हणजे एकच 4चा फक्त 4चा विचार करायचा का पण नाही. मला या 20च्या सगळ्या अवयवांचा विचार करायचा. फक्त 20 सोडून द्यायचा, शेवटचा सोडून द्यायचा, पहिला सोडून द्यायचा. बाकी जेवढे अवयव आहेत, जेवढी विभाजक आहेत त्या सगळ्यांचा विचार करायचा. म्हणजे मला एक उदाहरण, मला 20चे इतके उदाहरण मी करू शकतो. इतके म्हणजे 1 2 3 4 नाही. इथं 3/4 आहे का? मी 1/4 घेऊ शकत नाही का? मी 2/4 घेऊ शकत नाही का? घेऊ शकतो. 3 उदाहरणं करू शकतो मी एकाच अंकाची. इथं जर मी 5 घेतला छेदस्थानी 1/5 करू शकतो, 2/5 करू शकतो, 3/5 करू शकतो, 4/5 उदाहरण करू शकतो. 20 चे जर मी 4/5 केले, 5 चौक 20 4 चौक 16 उत्तर आलं. प्रत्येक वेळेस उत्तर बदलेल. म्हणून एका अटीवर नाही थांबायचं. आपला प्रयत्न जास्तीत जास्त प्रश्न कसे निर्माण, एकच गणित पण तुम्हाला एक विभाजक दिला तर हे विभाजक 2चा फक्त एकच विभाजक म्हणजे एकच तुम्हाला पूर्ण कर 1/2 कारण 2 पेक्षा लहान कोणीच नाही. 4 त्याचे 3 गणित तयार होतात. 1/4 2/4 3/4 5 वजा 1 करायचा कारण 5 पूर्ण आहे. त्याच्या मागे किती जण आहेत? 4. 5 ची तुम्ही 4 गणित करू शकता. 10 ची तुम्ही 9 गणित करू शकता. 1/10 2/10 3/10 आणि 9/10. तुम्ही सुचवला 9/10 किती मोठं होईल ते काय? 20 चे 9/10 विद्यार्थी 10 1 10 10 2 20 92 18. 20 च्या वर जातच नाही कारण हा छेदाधिक अपूर्णांक आहे. जर हा अंशाधिक असेल तर 20 पेक्षा मोठा होईल. इथं खऱ्या अर्थाने छेदाधिक आणि अंशाधिकचं महत्व तुम्हाला कळेल. का असतं? मला 21 चे 6/7 किती एवढं मोठं काढलेलं नव्हतं. किंवा 27 चे 8/9 म्हणजे किती काढलेला लावलंय छेद. 27 चे 8/9 काही नाही. 9 1 9 9 2 18 9 3 27 आणि 8 3 24. क्षणाचा खेळ, काहीच वेळ नाही. म्हणून काल आपण संख्येवरील क्रियामध्ये गुणाकार त्यासाठीच पाहिला आणि आज त्या गुणाकाराचा उपयोग भागाकारात किती महत्वाचा आहे तो
आपण या ठिकाणी पाहतो. तर अशा पद्धतीचे जरूर तुम्ही प्रयत्न करा आणि प्रयत्न करताना फार मोठे उदाहरण नका लिहू, काही हरकत नाही. उदाहरण जास्त मोठे न घेता तुम्ही फक्त त्या संख्येचे या संख्येचे तितके त्या संख्येचे तितके असं केलं तरी पुष्कळ आहे तुमच्यासाठी. फक्त लक्षात ठेवायचं त्याचे येणारे अवयव विभाजक तिथं भाग जावा. नाहीतर केलं 20 चे 2/6 बरोबर किती काय होईल? 20 गुणिले 2/6 नवीन 7 घेऊ. 66.66 66.66 नाही हा ते पुढे गेला असेल. 20 चे 7 मग 7 न 20 ला भाग जात नाही म्हणजे उत्तर आपण पूर्ण बरोबर तर 6.66 7 त्रिक 21 होईल. 7 दुने 14 राहिले 6. 6 ला भागाकार करताना 7चा पाडा आपण 7 होतोय सेट जमणार म्हणजे 7 × 8 = 56. 4 शिल्लक 7 × 28 7 × 5 = 35 पुन्हा 5 शिल्लक अशी लांब लचक ही रेख सुरू होईल आणि मग आपलं उत्तर पूर्ण येणार नाही. कधी कधी त्याच्या डोक्यावर आपल्याला बार द्यावा लागतो. बार देणे म्हणजे ती संख्या वारंवार येणे. एखाद्या वेळेस आपण भागाकार केल्याच्यानंतर जर समजा 4.3333 असं येत असेल तर असं न मांडता 4.3 च्या डोक्यावर हा बार दिला जातो. म्हणजे आता तुम्ही कितीही करा कडे पुढे फक्त 3च येणार आहे. आणि जर समजा 4.31 असं येत असेल तर त्या ठिकाणी 4.31 या दोन संख्येवर बार दिला. म्हणजे तुम्ही उदाहरणार्थ किती सोडवा पुढे पुढे तुम्हाला 31 म्हणता येत 3 असंच येणार आहे. म्हणून पूर्ण उत्तर येणार नाही. म्हणून आपण इथं विभाजक बरोबर घ्या. 5 घेतलं तर आपल्याला सोडवता येईल व्यवस्थित. 20 गुणिले 2/5 5 चोक 20 आणि 4 गुणिले 8 विद्यार्थी. काही जणांनी आंबे खाल्ले, काही जणांनी पपया खाल्ल्या, काही जण गावाला गेले, काही जण काही जण पोहायला गेले, काही जण बाजारला गेले. काय करायचं ते. काही जणांकडे वह्या आहेत, काही जणांकडे पेनी आहेत, काही जणांना हे आवडतं, काही जणांना ते आवडतं. खूप 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 उदाहरण जितके पाहिजे तितके. मग 20 चे इतके तितक्याचे तितके तितक्याचे तितके 20च म्हणून कोणती संख्या आहे? साधं रुपये प्रश्न मागे विचारला होता. 909 रुपये 9 जणांना वाटायचे किती रुपये मिळते? खूप छान प्रश्न आपल्या स्वाध्यायामध्ये विचारले जातात. एकच प्रश्न वारंवार बदलून विचारला जातो. म्हणून आणखी उशिराकडे जॉईन झाला असेल त्याच्यासाठी पुन्हा एकदा सूचना. स्वाध्यायामधला प्रश्न सोडवताना वहीवर अगोदर तो सोडवा. आल्या प्रश्न आला समोर वहीवर पूर्ण तो सोडवा. योग्य उत्तर कोणतं वाटतं तरच तिथं क्लिक करा. उगाच पटापट क्लिक करून मोकळं होऊ नका. काही फायदा नाही होत. आपल्याला 8 आणि 8 पेक्षा जास्त मार्क पडलेच पाहिजे त्याच्यात तर आपण तो भाग शिकला. आणि जर तुम्हाला 8 किंवा 8 पेक्षा कमी मार्क पडले 8 पेक्षा कमी तर समजून घ्यायचे मला तो भाग पुन्हा मला समजून घ्यायचा. पुन्हा तो मला शिकायचा आणि तो रिपीट करा. इतकं साधा आणि सोपं तंत्र तुमच्या मोबाईल मध्ये दिलेलं आहे. म्हणून स्वाध्याय साप्ताहिक सरावाचा अभ्यास करा. अशी उदाहरणं जरूर करा. यस कमेंट. सर मला ना लॅपटॉप मध्ये मराठी भाषा घ्यायची, थोडा वेळ स्क्रीन शेअर करू का? मला लॅपटॉप मध्ये मराठी भाषा घ्यायची आहे. नाही ते तुला गुगल इनपुट घ्यावे लागते. ते गुगल राजभाषा म्हणून आहे त्याच्यानुसार तुला ते इन्स्टॉल करावे लागेल. सर मला येत नाही. मी स्क्रीन शेअर करू का आता? सांगता का? नाही पूर्ण स्टेप मला ते लॅपटॉप मध्ये करून सांगावं लागेल. तुला गुगल डॉक किंवा त्याचा व्हिडिओ तुला पाहावा लागेल. आपल्या माझ्याकडे असेल बहुतेक माझ्या मुलाशी गप्पावर किंवा दुसरं जे माय स्कूल नावाचं जे चॅनल आहे माझं दोन्हीपैकी एकावर कोणता व्हिडिओ असेल बहुतेक तो तुला पाहावा लागेल. गुगल इनपुट त्यालाच आता नाव बदललेलं आहे. गुगल इनपुट आता येत नाही तिथं. तुला डाउनलोड करायचं असेल तर rajbhasha.in हे टाईप करावं लागतं. मग त्याच्यामध्ये मराठी भाषा शोधायची आणि ते डाउनलोड करायची.
गुगल इनपुट आता तेच नाही. गुगल इनपुट ऐवजी राजभाषा.in. मग गुजराती, हिंदी सगळ्या भाषा दाखवते. आपल्याला कोणती भाषा पाहिजे ते स्क्रोल करत खाली यायचं, निवडायची आणि ते आपण डाउनलोड करायचं. ओके. सर मी तर स्क्रीन सगळ्यात शेअर सोपं- करीत होतो. तू करून पहा अगोदर प्रत्यक्ष, म्हणून केलं तुला होतं एकदा. हा राजभाषा.in ने कर आणि त्याचा व्हिडिओ असेल माझा, तो व्हिडिओ तू पहा. आता नको बेटा, आता मला शाळेला नाही.